हॅलो. थोडं अगोदर चालू आहे मी, म्हणजे सर्वजण आल्याच्या नंतर आपण आजच्या विषयाच्या संदर्भामध्ये बोलू शकतो. दिसतोय का मी लाईव्ह दिसतोय? मला काही रिस्पॉन्स दिल्यास नक्कीच समजेल की मी लाईव्हला बरोबर आहे की नाही आहे ते. ओके, 1 मिनिट आहे फक्त. 4 वाजलेले आहेत आणि आपण सुरुवात करूया. मी अजूनही थोडंसं कन्फ्यूज आहे की मी लाईव्ह दिसतो आहे की नाही आहे ते, बट होप सो, आय थिंक सो. मला दिसत आहेत इथे भरपूर जण, तर मी लाईव्ह आहे असं गृहीत धरतो आहे आणि याची सुरुवात करतो आहे. नमस्कार सर्वप्रथम. मातृदिन आहे आजचा आणि त्यात आज वसुंधरेविषयी बोलायचं आहे, जिच्या गर्भावर आपण सर्वजण आहोत आणि या सगळ्या गोष्टी होत्या आहेत, जिच्या कुशीमध्ये आपण नांदतो आहोत, खेळतो आहोत. अशी आपली वसुंधरा, आपली पृथ्वी. आणि कोकणात राहतो आपण. ही कोकणची भूमी, एकंदरीत संपूर्ण हा भाग जो आहे फार इंटरेस्टिंग आहे हा भाग. आणि इव्हन ज्या पद्धतीने याची रचना झालेली आहे किंवा निर्मिती झालेली आहे, हे खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. आता आजचा विषय जो आहे तो जिओमॉर्फॉलॉजी आणि प्लस सस्टेनेबल टुरिझम, ह्या दोन्ही गोष्टी आपल्या आहेत. आपल्याला इथे दोन्ही गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. नेमकं आता जिओमॉर्फॉलॉजी आपल्याला कोकण तयार जो झालेला आहे किंवा कोकणची निर्मिती जी काही झालेली आहे, याला थोडंसं बघावं लागेल की नेमकं आपण कसं बनलेलो आहोत ते. 1999 पासून आपण सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित वगैरे झाला. आज एकंदरीत 21 वर्ष होऊन गेलेली आहेत, पण भारतातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित जो झाला आहे तो क्या रिॲलिटीमध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये पर्यटनामध्ये टॉपमध्ये आहे का, किंवा ज्या पद्धतीने पाहिजे आहे त्या पद्धतीने आहे का, यांची उत्तरं जी आहेत ती फार मला तरी नाही वाटत की आपण एवढ्या पद्धतीने एवढ्या वरपर्यंत आणि आहोत ते. साधारणपणे असं म्हटलं जातं की एक 10 लाख वर्षभरामध्ये आपल्याकडे पर्यटक वगैरे येत आहेत. संपन्न भाग आहे आपला सिंधुदुर्ग जिल्हा आणि असणारी ही कोकणची भूमी, जैवविविधतेने संपन्न असणारा हा भाग सगळा आहे. आपण आपल्याला सुरुवात करायची आहे, आपल्याला बघायचं आहे, म्हणजे आपल्याला सुरू करतो आहोत आपण की जिओमॉर्फॉलॉजी काय आहे याची. तर थोडंसं आपल्याला फार मागून जावं लागेल, खूप पूर्वीपासून स्टार्ट करूया आपण, की ज्याने मला समजेल, एकंदरीत तुम्हाला समजेल की हा भूभाग कसा तयार झालेला आहे.
याची निर्मिती कशी झालेली आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण स्टार्ट करूया. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी जे काही बोलतो आहे ना, हे बोलत असताना मला असं वाटते नाही कधी की आपले डोळे जर तुम्ही शांतपणे मिटलात आणि ह्या गोष्टी जर ऐकलात तर तुम्हाला समजून येईल की ह्या पृथ्वीची आणि आपली निर्मिती कशी झालेली आहे. आपण फार वेगळ्या पद्धतीने निर्माण झालेलो आहोत. खूप खूप म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीने निर्माण झालो आहोत. आपण जाऊया डायरेक्टली 25 कोटी वर्षापूर्वी, ज्याला अधिवास काल असं संबोधलं जातं. त्यावेळीची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये फार फरक आहे. म्हणजे आज तुम्हाला 7 कॉन्टिनेंट दिसत आहेत, 4 ओशन्स दिसत आहेत तुम्हाला, बट त्यावेळी ती परिस्थिती नव्हती. अधिवास कालावधीमध्ये साधारण 25 कोटी वर्षापूर्वी फक्त आणि फक्त सगळे खंड जे होते ते एकत्र होते आणि अशा मोठ्या खंडाला नाव दिलेलं होतं पॅन्जिया. हा मध्यभागामध्येच होता पृथ्वीच्या आणि त्रिकोणाकृती सर्वसाधारणपणे याचा आकार वगैरे. आणि या आकाराच्याच बाजूला एक महासागर होता, एकच महासागर होता, पॅथालासा त्याचं नाव होतं. राईट नाव पॅथालासा जो आहे तो तुमचा पॅसिफिक ओशन आहे. पॅसिफिक ओशन म्हणून तो ओळखला जातो आहे. पॅथालासा आणि त्याच्यामध्ये असणारी ही पॅन्जिया हे 25 कोटी वर्षापूर्वी होतं. हळूहळू करून अंतर्गत हालचाली ज्या आहेत ते वाढायला लागल्या. अंतर्गत शक्तीमुळे ह्या सगळे बदल व्हायला लागले आणि हे खंड जे आहेत ते विखंडित व्हायला सुरुवात झाली. खंड पहिल्यांदा 2 भूभागामध्ये विखंडित झाले. एक उत्तरेकडे गेला, म्हणजे थोडक्यात जो पॅन्जिया जो होता त्या पॅन्जियाचे 2 भाग झाले. उत्तरेकडचा भाग एक उत्तरेकडे गेला आणि एक दक्षिणेकडे गेला. उत्तरेकडे जो भाग जो गेला त्याला लॉरेशिया म्हणतात आणि खालचा भाग जो आहे दक्षिणेकडचा तो गोंडवानाचा भाग. गोंडवानावर कॉन्सन्ट्रेट करावा लागेल बिकॉज ऑफ आपण गोंडवानाचे भाग आहोत. आपली भूमी जी आहे, महाराष्ट्राची भूमी, दख्खनची भूमी, ही गोंडवानाची भूमी आहे. आता हे 2 भाग जे झाले, लॉरेशिया आणि त्याच्यानंतर गोंडवाना, आपण गोंडवानामध्ये दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका खंड, वरचा जो भाग जो होता, लॉरेशियाचा जो भाग जो होता, या लॉरेशियाच्या भागामध्ये उत्तर अमेरिका, युरोप आणि आशिया, युरेशियाचा भाग, आशिया वर होता. हा भारत जो आहे तो भारत हा वर नव्हता. भारत हा नंतर आशियाला मिळालेला आहे. तो कसा तो आपण बघूया की ही 25 कोटी वर्षापूर्वी झालेली प्रक्रिया आणि नंतर हळूहळू करून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ब्रेक व्हायला लागल्या, दूर दूर जायला लागल्या आणि गोंडवाना भूमीपासून दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका हे सगळे वेगळे व्हायला सुरुवात झाली. राईट नाव दॅट टाईम, त्याच वेळी उत्तर भागातला जो लॉरेशिया जो होता तो देखील विखंडित पावत होता आणि त्याच्यातनं उत्तर अमेरिका, युरोप, रशिया आणि आशिया हे सुद्धा विखंडित होत होते, वेगळे होत होते. भारत जो आहे तो, भारताची भूमी जी होती ही भारताची भूमी ही आपल्या आफ्रिका खंडाला लागलेली होती. ऑस्ट्रेलिया जो आहे तो ऑस्ट्रेलिया आपल्याला लागून होता आणि आपल्या सर्वांच्या दक्षिणेकडे भागाला अंटार्क्टिका खंड होता. अंटार्क्टिक खंड आहे, इव्हन आजही तो तिथेच आहे. थोडीशी परिस्थिती बदललेली आहे. आफ्रिका खंडापासून आपण वेगळे झालो आणि सरकायला लागलो. आपण सरकत असताना हळूहळू करून उत्तरेकडच्या भागामध्ये सरकायला लागलो आणि ही प्रक्रिया होत असतानाच मादागास्कर जो आहे, हा मादागास्कर आपल्या पश्चिम किनारपट्टीपासून ब्रेक झाला. ऑस्ट्रेलिया पूर्व किनारपट्टीपासून ब्रेक झाला आणि तो आज तुम्हाला माहीतच आहे की सर्वसाधारणपणे पूर्व आग्नेय भागामध्ये तो खंड आहे. आणि अशी करून ही संपूर्ण रचना बनली आणि आज तुम्हाला जे दिसत आहेत ते आज 7 खंड जे आहेत, 7 कॉन्टिनेंट्स अँड 4 ओशन्स हे निर्माण झाले. कधी निर्माण झाले?
ही परिस्थिती पूर्ण झाली, ही प्रक्रिया पूर्ण झाली. आपण 25 कोटी वर्षापूर्वी गेलो होतो आणि आता मी ही 7 खंड निर्माण झालेले आहेत ते साधारणपणे 15 कोटी वर्षापूर्वी हे सगळे खंड जे आहेत ते निर्माण झालेले होते. याला कार्बोनिफेरस कालावधी म्हणतात. अधिवास कालावधीपासून कार्बोनिफेरस कालावधीमध्ये येईतोपर्यंत एवढा मोठा कालावधी गेला बघा. ही 1 किंवा 2 दिवसाची परिस्थिती नाही आहे. अनेक वर्ष ही प्रक्रिया झालेली आहे. अनेक कोटी वर्ष गेलेली आहेत, तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या हालचाली झालेल्या आहेत, ना की एका दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये झालेल्या आहेत. आता 15 कोटी वर्षापूर्वी याला जुरासिक कालसुद्धा म्हटला जातो. फक्त याला कार्बोनिफेरस कालावधीसुद्धा नाही म्हणत, जुरासिक कालसुद्धा म्हटला जातो. मला वाटतं इथे गिरगोल आहे, त्याला माहीत असेल की कार्बोनिफेरस कालावधी, इव्हन पोफळेसुद्धा दिसत आहेत इथे मला. त्यांना माहीत आहे कार्बोनिफेरस कालावधीमध्येच आपल्याला कोल, दगडी कोळसा जो आहे तो तयार झालेला होता, निर्माण झालेला वगैरे होता. तर अशी करून एकंदरीत हे 15 कोटी वर्षापूर्वी 7 खंड निर्माण झाले. मादागास्कर आपल्यापासून वेगळा झाला. मादागास्कर आज तुम्हाला आफ्रिका खंडाच्या पूर्वेकडच्या भागामध्ये दिसून येतो आहे. आपण सरकत पुढे 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 वरच्या बाजूला गेलो आणि डायरेक्ट नंतर मग जो आशिया खंड जो होता, या आशिया खंडाला जाऊन आपण भिडलोचा शब्द म्हणावा लागेल, कारण की आपण आशिया खंडाला जेव्हा टच झालेलो होतो किंवा एकत्र झालेलो होतो त्याच कालावधीमध्ये जो एक सांगायची गोष्ट राहून गेली होती माझी, ती म्हणजे की लॉरेशिया आणि गोंडवाना या दोघांच्या भूमीच्या मध्ये एक समुद्र होता आणि त्याचं नाव होतं टेथिस. तर हा भारताचा भाग जो वरच्या बाजूला गेला तर टेथिसमध्ये असणाऱ्या गाळावरती त्याचा दाब पडला आणि उंच अशा पर्वतरांगा निर्माण झाल्या, ज्या आज आपल्याला दिसून येत आहेत आणि ज्याला आपण सह्याद्रीच्या पर्वतरांगा असे म्हणतो आहोत. युवावली पर्वत आहे तो. युवा का म्हणतो तर युवा हा दरवेळी वाढत असतो. आपला हिमालय पर्वत देखील जो आहे, उत्तरेकडे हिमालय पर्वत जो निर्माण झाला आपल्या हा भारताचा उत्तरेकडचा भाग आशिया खंडाला जेव्हा मिळत होता तेव्हा ही सगळी निर्मिती वगैरे झाली. हे मी सुरुवातीपासून सांगते. 25 कोटी वर्ष, त्याच्यानंतर 15 कोटी वर्ष आणि त्यामध्ये आज निर्माण झालेले हे 7 खंड. ह्या सगळ्या गोष्टी ज्या निर्माण झाल्या, आता एवढ्यापर्यंतच आपण येऊया एक करून भारतापर्यंत आपण पोचलेलो आहोत. आजही मी सांगतोय हे खंड लॉकडाऊनचा कालावधी आहे. शक्य असेल ज्यांना तर पझल म्हणून तुमच्याकडे जर मॅप जर असेल तर तो मॅप सगळे कट करून टाका सगळ्या खंडांचे आणि ते सगळे एकत्र जोडण्याचा प्रयत्न करा. डेफिनेटली ते सर्व खंड एकामेकांना सीमांना जोडलेला दिसून येणार आहेत. इन शॉर्ट, अधिवास कालावधीमध्ये हे सगळेच्या सगळे खंड एकमेकांच्या जवळ होते हे आपल्याला सिद्ध होऊन जाते आहे. भारत निर्माण झाला आहे, आता इथपर्यंत आपण पोचलो आहे. आता हा दख्खनचा भाग जो आहे, या दख्खनच्या भागावरच आपण सगळेजण आहोत. आपला महाराष्ट्र हा गोंडवाना भूमीचा भाग आहे. मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं. महाराष्ट्राचे जर आपण 3 भाग जर केले तर 3 भागामध्ये आपल्याला सांगायला मिळेल की पूर्वेकडचा भाग हा पठारी भाग, मध्यावर असणारा आपला सह्याद्री पर्वत, पश्चिम घाट. सह्याद्री हा तर शब्द आपल्या महाराष्ट्रामध्ये जो काही पश्चिम घाट येतो, या पश्चिम घाटाला संबोधलं जातं सह्याद्री म्हणून. आणि या पश्चिम घाट आणि अरबी समुद्र याच्यामध्ये असणारा एक चिंचोळाचा भाग जो आहे, ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे आपला कोकण, आपली भूमी. प्रसादच्या भाषेमध्ये सांगायचं झाल्यास स्वर्गीय कोकण, आपली स्वर्गीय कोकणची भूमी ही. इथे विक्रांत चव्हाण सरसुद्धा आहेत. नमस्कार सर. खूप प्रेम करतात मालवणवरती आणि या सिंधुदुर्ग भूमीवरती. केणे मॅडमसुद्धा आहेत. नमस्कार मॅडम. तर आपण पुढे वळूया की एकंदरीत हे 3 भाग आहेत. हा पठारी भाग, मध्ये असणारा महाराष्ट्राचा पर्वतीय भाग आणि पश्चिमेकडे असणारा आपला कोकणचा भाग. आता कोकण निर्माण कसा झाला
महाराष्ट्र वगैरे तर बोललो आपण हे सगळे, पण हे 3 भाग काय पूर्वीपासून होते का? की ही परिस्थिती अशीच होती का? की जेव्हा गोंडवानापासून आपण सगळे खंड वेगळे होत होतो, आपला भारत वेगळा होत होता आफ्रिका खंडापासून, तेव्हापासून का ही परिस्थिती होत्या? तेव्हापासून सह्याद्री होता का? तेव्हापासून पठारी भाग होता का? की तेव्हापासून कोकणचा भाग होता? तर नाही, तेव्हा फक्त होता दख्खनचे पठार, वी कॉल डेक्कन ट्रॅप. मग डेक्कन ट्रॅप होता. मग कोकण कसा निर्माण झाला? कोकणची भूमी कशी निर्माण झाली? तर कोकणची भूमी निर्माण होण्याची प्रक्रिया जी आहे ही फार इंटरेस्टिंग आहे आणि फार सुंदर प्रकारे आणि थोडी विचार करणारी प्रक्रिया आहे. म्हणजे जिओमॉर्फॉलॉजीचा का विचार करायला पाहिजे या कोकणच्या भूमीवर पर्यटनाच्या संदर्भामध्ये, विकासाच्या संदर्भामध्ये, याची उत्तरे आपल्याला सगळी जी आहेत ती इथेच मिळून जाणार आहेत. तर साधारणपणे 14 कोटी ते 7 कोटी वर्षापूर्वी आपल्या या दख्खनच्या पठाराच्या पश्चिमेकडच्या भागामध्ये भेगीय उद्रेक झाला. भेगीय उद्रेक, ज्वालामुखी भेगीय उद्रेक झाला. ज्वालामुखीचा तप्त लाव्हारस जो आहे तो बाहेर यायला सुरुवात झाली. 26 वेळा साधारणपणे नोंद आहे त्याची, 26 टाईम व्होल्कॅनो ब्लास्ट झालेला आहे आणि त्याच्यातून तप्त स्वरूपाचा लाव्हारस जो आहे तो बाहेर यायला सुरुवात झालेली होती. हा पश्चिमेकडचा भाग जो आहे ज्याच्यातनं लाव्हारस बाहेर येत होता, यातून 40 लेयर जे आहेत हे 40 लेयर निर्माण झाले. म्हणजे एकावर थर जे आहेत हे लाव्हारसाचे थर सगळे निर्माण व्हायला लागले. आणि लाव्हारसाचे थर जेव्हा एकावर एक असतात तेव्हा त्याला एक शब्द वापरला जातो आणि तो शब्द आहे ट्रॅप. तर असे 40 पट्टे दख्खनच्या पठारावरती आहेत आणि म्हणूनच आपल्या दख्खनच्या पठाराला संबोधलं जातं डेक्कन ट्रॅप. आता हा भेगीय उद्रेक जेव्हा झाला 14 कोटी ते 7 कोटी वर्षापूर्वी, ह्या भेगीय उद्रेकाची प्रक्रिया झाल्या त्याच कालावधीमध्ये लाव्हारसामुळे, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे विभंग पडला, प्रस्तर पडला आणि एक महाराष्ट्राचा पश्चिमेकडचा भाग, किंवा आपण असं म्हणूया की दख्खनच्या पठाराचा संपूर्ण पश्चिमेकडचा भाग जो कोकण म्हणून आपण संबोधला जातो, तो पश्चिमेकडचा सगळा भाग हा प्रस्तरभंग होऊन खालच्या बाजूला आला, खाली गेला तो. मग एक भाग खाली गेला, दुसरा भाग वरच्या बाजूला गेला. चिंचोळा जो खालच्या बाजूला भाग गेला तोच आपली कोकणची भूमी. वरचा उंचसा थोडासा भाग राहिला तो म्हणजे सह्याद्रीची भूमी, सह्याद्री किंवा पश्चिम घाट आपला निर्माण झाला. आणि त्याच्या बाजूचा जो आहे तो आता तुम्हाला माहिती आहे की तो पठारा सदृश्य तो पठारीय भाग जो ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेला होता. म्हणजे अशा पद्धतीने आपली निर्मिती जी आहे ती प्रस्तरभंगाने झालेली आहे आणि लाव्हारसाच्या उद्रेकाने झालेली आहे. 40 प्रकारचे लाव्हारसाचे थर जे आहेत ह्याने आपली निर्मिती झालेली आहे. जर कधीही याच्यानंतर जर तुम्ही आपल्या या आंबोली घाटातनं जर गेलात तर तुम्हाला आंबोली घाटामध्ये हे 40च्या 40 ट्रॅप तुम्हाला दिसणार. हे पट्टे जे आहेत ज्यांच्याविषयी मी आता बोलतो आहे की 40 वेळा स्तरावर थर साचला लाव्हारसाचा, तर हा सगळा तुम्हाला आंबोलीमध्ये तुम्हाला दिसणार आहेत. कारण आंबोलीमध्ये का तुम्हाला दिसणार आहेत? कारण की आपण पश्चिम घाटाला लागूनच होतो. पश्चिम घाटामध्ये प्रस्तरभंग झाल्यामुळे ऑटोमॅटिकली आपण खाली गेलो आणि खाली गेल्याच्या नंतर ही बाजू जी दिसते आहे तुम्हाला, ही बाजू ओपन अप झाली ना, त्यामुळे याच्यामध्ये काय किती थर जे होते हे आता आपल्याला इझिली दिसत आहेत, क्लिअरली दिसत आहेत या बाजूने. कोकणच्या या बाजूला म्हणजे कधीतरी आपल्याला आंबोली घाटामध्ये मस्त निसर्गरम्य परिसर दिसतो आणि असे काळे पट्टे खडकांचे दिसून येतात, मध्ये लाल पट्टा दिसतो, काळे पट्टे दिसत आहेत. तेच सगळे पट्टे जे काळ्या रंगाचे ते तुम्हाला दिसत आहेत. जो बेसॉल्ट खडक जो आहे तोच मी सांगतोय तुम्हाला की तोच लाव्हारसाने बनलेला खडक आहे. तर अशा पद्धतीने आपल्या क्रस्टर फॉल्ट झाला आणि आपल्या कोकणची भूमी निर्माण झालेली आहे.
कोकणचा भाग मादागास्कर, ऑस्ट्रेलियाचा भाग जर तुम्ही पाहिलात तर सिमिलर कंडिशन आपल्याला दिसून येणार आहे. ब्राझीलचा भागसुद्धा आपल्यासारखाच आहे. म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जो भारत आणि ब्राझील जो काही अभ्यासक्रम वगैरे जो ठेवला आहे भूगोलमध्ये वगैरे, त्याचं कारणच जे आहे की नॉर्मली तिकडची भौगोलिक रचना जी आहे ती सारख्याच स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येते. तर अशा रीतीने ही प्रस्तरभंग झाला आणि कोकणची निर्मिती आणि झाली. त्यात मादागास्कर आपल्यापासून वेगळा झाला, ऑस्ट्रेलिया आपल्यापासून वेगळा झाला, प्रस्तरभंग झाला, ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टीतनं आपल्या कोकणची भूमी बनलेली आहे. आपला भाग हा तसा बघायला जर गेला तर हा तसा सेन्सिटिव्ह भाग आहे. आपल्याला वाटत असेल की आपण ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेल्या बेसॉल्ट खडकाने बनलेला, बेसॉल्ट खूप स्ट्रॉंग खडक म्हणून ओळखला जातो. पण म्हणून बेफिकीर वृत्तीने आपण राहून जर विचार करायला लागलो की आपला पाया फार मजबूत आहे, भक्कम स्वरूपाचा आहे, तर हे असं काही नाही आहे. आपल्याला पुढे समजूनच येईल या सगळ्या अजूनही स्पष्टीकरणामध्ये की आपण खूप कमकुवतसुद्धा भागावरती आहोत. हा भाग जसा दिसतो आहे तसा त्या पद्धतीचा नाही आहे. तर हा चिंचोळा भाग जो निर्माण झाला, कोकणची भूमी जी निर्माण झालेली आहे, मला कोकणच्या भूमीची उंची जी आहे ती फारच कमी आहे. साधारणपणे 300 मीटर ते 100 मीटर एवढी समुद्रसपाटीपासून उंची आहे. म्हणजे फारच आपण समुद्रसपाटीच्या लगत वगैरे असलेले दिसून येतो आहे. आता कोकणचा भाग आणि प्राकृतिक रचनामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या मला सांगायच्या आहेत. आणि त्या म्हणजे की कोकणमधलाच असणारा भाग आपला हा सिंधुदुर्ग जिल्हा. पण कोकणपर्यंत आलो, कोकण कसा निर्माण झाला आहे ते. आता थोडंसं आपण जिल्ह्याकडे वळूया, कारण की आपल्या जिल्ह्याचा विषय आहे. आपल्याला जिल्हा आपला पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, असं आहे तसं आहे. 1999 पासून आपला जिल्हा जो आहे अख्ख्या भारतामध्ये पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जे काही घोषित वगैरे झालेलं होतं, त्याच्या संदर्भामध्ये म्हणून आपल्याला विचार करावा लागेल की जिल्ह्याची काय परिस्थिती आहे, जिल्हा कसा हे झाला. जिल्ह्यामध्ये जो सिंधुदुर्ग जिल्हा आपला निर्माण झालेला आहे, साधारणपणे एक क्रिटेशियस कालावधी म्हणून संबोधला जातो. क्रिटेशियस कालावधीमध्ये महाराष्ट्रातले सगळे खडक जे आहेत हे सगळे खडक बुजले गेले लाव्हारसाच्या उद्रेकामुळे बुजले गेले. पण सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तो त्याच्यातनं मी म्हणेन बाजूला झाला. कारण की सिंधुदुर्ग जिल्हा हा माझ्या माहितीनुसार असा एकमेव जिल्हा असेल. अजूनही आहेत काही जिल्ह्यांमध्ये अशी लक्षणं दिसून येत आहेत, पण आपल्या जिल्ह्यामध्ये ठळकपणे लक्षणं दिसून येतात. आपल्याकडे अजूनही प्राचीन काळातला खडक दिसून येतो. आपल्याला जर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची रचना अभ्यासून घ्यायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला खडकांचा अभ्यास करावा लागेल. खडक कोणत्या प्रकारचे आहेत, काय आहेत हे बघून घ्यावं लागेल आपल्याला. तर जिल्हा कसा आहे, जिल्हा जो आहे तो प्रस्तरभंगाने निर्माण झाला. कोकणची भूमीच अख्खी प्रस्तरभंगाने निर्माण झालेली आहे, तर जिल्हासुद्धा प्रस्तरभंगानेच निर्माण झालेला आहे. फॉल्ट निर्माण होतात, क्रस्टर फॉल्टिंग ही प्रक्रिया फार दिसते तेवढी साधी नाही आहे. जेव्हा कठीण खडक असतो आणि कठीण खडकावरती एखाद्या अंतर्गत भागातनं दाब पडतो, त्या दाबाच्या वेळी कठीण खडक हा त्या दाबाला प्रतिसाद देऊ शकत नाही, वळत नाही तो, तर तो तुटून जातो आणि नंतर मग त्याच्यामध्ये भेगा निर्माण होतात, ज्याला आपण क्रस्टर फॉल्ट किंवा जिओलॉजिकल फॉल्टसुद्धा त्याला संबोधलं जातं. क्रस्टर फॉल्टिंग म्हणून सुद्धा संबोधलं जातं त्याला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण जर सुरुवात जर केली तर 57 कोटी वर्षापूर्वीचा आर्चियन कालावधीतला खडक जो आहे तो आपल्या या जिल्ह्यामध्ये दिसून येतो. आता आर्चियन कालावधी हा फार जुना कालावधी आहे. 57 कोटी म्हणजे 57 कोटी वर्षापूर्वीचा मी भाग सांगतोय तुम्हाला हा, की एवढा जुना हा खडक जे आहेत ते आपल्याकडे कुठे कुठे मिळतात हे तर साधारणपणे तुम्हाला सांगतो. सावंतवाडीमध्ये आहे, कणकवलीमध्ये आहे, वेंगुर्ल्यामध्ये आहे. तर या भागामध्ये तुम्हाला जे आहेत हे आर्चियन कालावधीतले मधले खडक जे आहेत ते तुम्हाला सर्रासपणे दिसून येतात. मला
आजच कोणीतरी विचारलं होतं की सर ते झाराप पत्रादी किंवा झारापचा जो बायपास आकेरीकडचा आणि भाग जो आहे तिथे सर खडक वगैरे आहे, तर त्या खडकांच्या संदर्भात त्याने आता कुठून ऐकलं मला माहीत नाही आहे. तर त्याने मला आज विचारलं. आय थिंक तो कुठेतरी पोस्ट वगैरे किंवा काहीतरी वाचलं असं त्याचा संदर्भ होता. तर तो म्हणत होता की सर अखेरीमध्ये कुठेतरी भीमाचा चंडू असा करून एक भाग आहे, उंच असा खडक आहे आणि त्याच्यावर वरच्या बाजूला गोलाकार स्वरूपाचा खडक वगैरे आहे. तर सर नेमकं त्याच्याविषयी काय सांगाल? कारण मला असं माहीत आहे, असं तो बोलला की कॉटसाईड प्रकारचा खडक आहे म्हणून तो. आणि कॉटसाईडमध्ये बॅथॉलिक खडक आहे का, असा त्याचा तो प्रश्न होता. आता त्याने जो प्रश्न विचारला तो आय थिंक सो त्याने बोललासुद्धा मला की सर हे माझे विचार नाही आहेत. तर मी एका ठिकाणी पोस्टमध्ये हे वाचलं होतं. आय रिअली डोंट नो की ती पोस्ट कुठची आहे, काय आहे ती. बट मला थोडंसं सांगावं लागेल की त्याने जे काही वाचलं होतं, म्हणजे त्याने मला सांगितलं होतं की सर मला प्लीज याच्या बाबतीत लाईव्ह आल्याच्या नंतर सांगा म्हणून. आय थिंक माहीत नाही मला तो आता लाईव्ह आहे की नाही ते. तर थोडंसं सांगतो की कॉडसाईड खडक हा आपल्या या भागामध्ये नाही आहे. क्लिअर फर्स्ट. दुसरं त्याने सांगितलं होतं की बॅथॉलिक आहे का, नाही. बॅथॉलिक खडक याला पातालिक खडक म्हणतात. पातालिक बॅथॉलिक खडकाची मिनिमम क्षेत्र जर आपण केला तर 100 किलोमीटरचा भाग असतो तो. बॅथॉलिक खडक समजा जर वरच्या बाजूला आला तर तो 100 किलोमीटरचा एवढा भाग जो आहे तो वरच्या बाजूला आहे, उंच भाग. माझ्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात असा कोणताही उंच भाग नाही आहे. आता मग हा खडक कोणता आहे? तर आत्ता मी सांगितलं होतं की 57 करोड 57 कोटी वर्षापूर्वीचा आर्चियन खडक जो आहे तो आर्चियन खडक आपल्या या भागामध्ये दिसतो. आणि सावंतवाडीमध्ये सुद्धा जो दिसतो आहे तुम्हाला, सावंतवाडी किंवा झारपच्या भागामध्ये जो खडक दिसतो आहे तो देखील आर्चियन कालावधीमधला खडक आहे. तो बॅथॉलिक नाही आहे, तो लॅकॉलिथ आहे. लॅकॉलिथ खडक आहे. बॅथॉलिथ खडक सर्वात खाली असतो, लॅथॉलिथ खडक हा वरच्या बाजूला असतो. आणि हे सगळे खडक जे आहेत ते पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये निर्माण होतात. कसे निर्माण होतात? तर एखादा पृष्ठभाग अतिशय कठीण स्वरूपाचा जर असेल आणि अंतर्गत भागातून लाव्हारस येण्याचा प्रयत्न करतोय, तर कठीण भाग असल्यामुळे लाव्हारस त्या भागातनं बाहेर येऊ शकत नाही. अशावेळी पृथ्वीच्या अंतर्भागातली जी शक्ती जी आहे ती बाहेर येण्याचा सातत्याने प्रयत्न करते आणि त्याच्यात या कठीण खडकाला भेगा पडतात. अंतर्गत भागात, बाहेरच्या भागाला नाहीत, अंतर्गत भागामध्ये भेगा पडतात आणि त्या भेगांमध्ये तप्त स्वरूपाचा लाव्हारस जाऊन शांत थंड होतो. भेगांना जो आकार असेल तोच आकार त्या तप्त स्वरूपाच्या लाव्हारसाला तयार होतो आणि तिथे इग्नेशियस रॉक्स म्हणजेच अंतर्विशी खडक जे आहेत हे अंतर्विशी खडक निर्माण होतात. यालाच ज्वालामुखीय खडकसुद्धा म्हणतात, जे पृथ्वीच्या गर्भामध्ये असतात. मग हे सगळे खडक जे आहेत, म्हणजे थोडक्यात मला हा पृथ्वीच्या अंतर्गत भागात क्रॅकमध्ये लाव्हारस थंड झाला आणि त्यातून हे सगळे खडक निर्माण झाले. मग आता हे खडक वरच्या बाजूला कसे काय दिसत आहेत आपल्याला? पृथ्वीच्या अंतर्गत भागात होते हे खडक, मग बाहेर कसे काय आलेले? बाहेर असे आले, बाहेर नदी, हिमनदी, सागरी लाटा, अशी बाह्यकारके, वारा, अशी बाह्यकारके आहेत की ज्यांच्यामुळे वाहते पाणी वगैरे, की यांच्यामुळे पृथ्वीच्या वरचा पृष्ठभाग जो आहे त्याचं शरण होतं, झीज होते. आणि हळूहळू करून झीज होऊन हे अंतर्गत भागामध्ये जे काही खडक, जे अंतर्वेशी खडक जे असतात, हे अंतर्वेशी खडक हे वरच्या बाजूला यायचा प्रयत्न करतात. अंतर्वेशी, वेश, अंतर्गत भागामध्ये वेश म्हणजे रूप, वेगवेगळ्या प्रकारची रूप धारण केलेले खडक. हे झीज झाल्याच्या नंतर हे खडक थोडेसे वर येतात. जरा देखील भाग समजा जरी वर आला तर आतल्या बाजूचा जो प्रेशर जो आहे तो प्रेशर पुशअप करतो, वरच्या बाजूला पुल करायला, वरच्या बाजूला आणायचा प्रयत्न करतो आणि त्यातून हे खडक हळूहळू करून पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात. होते कुठे? अंतर्गत भागामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावर यायला सुरुवात होते. मग त्यांना एक फास्टली सिंपलची गोष्ट आहे, आपल्याकडे फणसाची गुठली असते. फणसाची गुठलीच्या वरच्या बाजूला एक आवरण असतं आणि आवरण जोपर्यंत तुम्ही प्रेस जर केला त्या गुठलीला तरी तो वरच्या फणसाची गुठलीमधून तो गुठली बाहेर येत नाही.
आणि जेव्हा त्याच्या आवरणाचा थोडासा वरचा भाग जरी जरी क्रॅक झाला, जरा ब्रेक जरी झाला तरी पटकन नंतर मग तो बाहेर येतो, बिकॉज ऑफ तुम्ही प्रेशर दिला होता. अंतर्गत भागामध्ये सुद्धा तसाच प्रेशर चालू असतो आणि त्यातूनच नंतर हे रिलीज होतात आणि वरच्या बाजूला वगैरे येतात. इन शॉर्ट मला आता माहीत नाही तो लाईव्ह आहे की नाही आहे, फक्त त्याचं उत्तर मी देतो आहे की आर्चियन कालावधीतले हे खडक आहेत. क्वार्ट्झाइट प्रकारचे जे त्याने विचारले होते खडक आहे का, तर नाही, ते खडक नाही आहेत. हे आर्चियन कालावधीतले आहेत आणि जो रचना जी त्याची पॅटर्न जो आहे असा उंच आहे तो आणि त्याच्या वरच्या बाजूला असा गोल असा तो खडक वगैरे आहे. तर त्याला जे संबोधलं जातं हे काही जणांना बऱ्यापैकी माहीत आहे याच्या बाबतीमध्ये की हा सगळा भाग जो आहे तो सीलचा भाग म्हणून ओळखला जातो, शेल म्हणून संबोधलं जातं त्याला, किंवा मराठीमध्ये सांगायचं झाल्यास त्याला भित्ती खडक म्हणून सुद्धा संबोधलं जातं. जे असे भिंतीसारखे उभे असतात, त्याच्या छोट्या मोठ्या भागामध्ये वरच्या भागामध्ये असे गोल भाग वगैरे निर्माण होतात. तर एक झालं की आर्चियन कालावधीतला 57 कोटी वर्षापूर्वीकडचा कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला या कुडाळ या भागामध्ये आपल्याला हे खडक दिसून येत आहेत. धारवाड प्रकारचा सुद्धा खडक जो आहे तो सुद्धा खडक आपल्याकडे आढळून येतो आहे. खडकांचा फार महत्त्व आहे, कारण की खडकांच्या वयानुसार खडकांचा अभ्यास करून आपण खूप काही माहिती मिळवू शकतो की आपला हा भाग कसा निर्माण झाला, काय झालं होतं, कोणती प्रक्रिया झाली होती, ही कोणत्या वयातली आहेत, आणि याचाच अभ्यास करून आपल्याला या जिल्ह्याची भौगोलिक रचना समजून येते आहे आणि ती समजून पुढे सुद्धा येणार आहे. तर आपल्याकडे धारवाड जो खडक जो आहे, धारवाड खडक साधारणपणे 57 कोटी वर्षापासून ते 50 कोटी वर्षापर्यंतचा आहे. धारवाड खडक आपल्याकडे, धारवाड खडक हा पुन्हा एकदा आपल्या वेंगुर्ल्याला आहे. सावंतवाडीच्या काही भागामध्ये पण मिळतो धारवाड खडक. दोडामार्गमध्ये आहे धारवाड खडकाचा भाग आपल्याकडे आहे. लाईमस्टोनसुद्धा आहे आपल्याकडे, काही भागामध्ये अतिशय कमी प्रमाणावर मिळतात. आता क्वार्ट्झाइटचा भाग जो आहे, क्वार्ट्झाइट प्रकारचा खडक, तो खलास आपल्याकडे आहे का? कलादगी म्हणून सुद्धा त्याला म्हटलं जातं. कलादगी श्रेणीतला क्वार्ट्झाइट लाईमस्टोन म्हणून त्याला संबोधलं जातं. आपल्याकडे आहे का तो? आत्ता मी म्हटलं की जाराबमध्ये तर नाही आहे. मग अजून कुठे आहे का तो? येस, आहे. वैभववाडीचा भाग जो आहे, फोंडा घाटाच्या बरोबर पायथ्याकडचा भाग जो आहे तिथे आहे. मालवणच्या भागामध्ये आहे, रामगडला आहे, आचऱ्यामध्ये आहे. मालवण, रामगड आणि आचरा या भागामध्ये मात्र प्रमाण कमी आहे. पण वैभववाडीमध्ये तुम्हाला मोठा भागच तुम्हाला त्याचा दिसून येणार आहे खडकांचा. अशी आपली ही सगळी रचना आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एकदम पश्चिमेकडचा भाग म्हणजे आपली किनारपट्टी, सँड एरिया. आता सँड एरिया हा कधीचा आहे? आता निर्माण झाला की खूप वर्षापूर्वीचा, 50,000 वर्षापूर्वीचा हा आपला सँड एरिया आहे. या कालावधीला प्लायस्टोनिक कालावधीसुद्धा म्हणून संबोधलं जातं आणि त्या कालावधीमध्ये आपला हा सगळा जो वाळूचा भाग, जो किनारीय भाग जो तुम्हाला निर्माण झालेला दिसतो आहे, हा निर्माण झाला आहे साधारणपणे 50,000 वर्षापूर्वी याची निर्मिती वगैरे झालेली आहे. असे अनेक प्रकारचे खडक आहेत आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या. जर पूर्वेकडच्या भागामध्ये जर आपण गेलो तर पूर्वेकडच्या भागामध्ये मात्र आपल्याला डेक्कन ट्रॅप आढळतो. दख्खनचे भाग जो जसा निर्माण झालेला आहे त्याच पद्धतीने बेसॉल्टचा खडक जो आहे तो आपल्याला या सगळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवरती आढळतो. आणि बाकी सगळा भाग जो आपला जो आहे, सगळा भाग बाकी जो आता काही खडकांचे प्रकार वगैरे मी तुम्हाला सांगितले की इथे वेगवेगळ्या प्रकारचे हे खडक वगैरे आहेत, बाकी सगळा भाग हा लॅटराईट सॉईलचा आहे. जांभी मृदा, जांभा खडक आहे, लॅटराईट रॉक अँड त्याने निर्माण झालेली ही लॅटराईट सॉईल. बाकी सगळा खूप खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे याचं क्षेत्र म्हणजे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या क्षेत्राचा जर विचार जर आपण केला तर सर्वाधिक क्षेत्र जो आहे तो याच पठाराने, याच
जांभ्या खडकाने आणि जांभ्या मृदेने बनलेला आपल्याला दिसून येतो आहे. एकंदरीत मी म्हटलं की पूर्वेकडचा भाग हा बेसॉल्टचा खडकाचा भाग आहे आणि त्याच्यानंतर मग पूर्वेकडच्या भागाकडनं आपल्याकडे सुरुवात होतो तो म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगा वगैरे. मला थोडंसं काही गोष्टींवरती मला फोकस करायचं आहे, मला बोलायचं आहे आणि मी त्याविषयी सांगतो मी तुम्हाला की ही प्रक्रिया तर खूप वर्षापूर्वीची तर तुम्ही सांगताय आम्हाला. 25 कोटी वर्षापूर्वीची, 15 कोटी वर्षापूर्वीची, 57 कोटी वर्षापूर्वीचे खडक आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळत आहेत. आता आम्ही सगळे शांत आहोत का? आता मस्तपैकी सगळं स्थिर स्थावर आहे का? की आता काही हालचाली होत आहेत का? गोंडवाना लॉरेशिया होतं त्यावेळी सगळे हे खंड वेगवेगळे झाले, तर राईट नाव काही ॲक्टिव्हिटीज आहेत का? आता काही घडते आहेत का? येस, घडत आहेत. आजही बदल होत आहेत. आजही भूखंडांचं वहन होतं आहे. कॉन्टिनेंटल रीफ थिअरी जी आहे, ही रीफ थिअरी आजही शाबूत आहे. आजही अनेक गोष्टी होत आहेत. जो दख्खनचा भाग जो आफ्रिका खंडापासून वेगळा होऊन वरच्या आशिया खंडाला, भारताचा भाग जो आशिया खंडाला जाऊन भिडला होता आणि त्यातून जो हिमालय पर्वताची जी निर्मिती ही झालेली होती ती का हिमालय पर्वताची उंची आज वाढते आहे का? यस, वाढते आहे. प्रत्येक वर्षाला हिमालय पर्वताची उंची ही 2.4 सेंटीमीटरने वाढते. आता समजलं असेल की याला युवा ओली पर्वत का म्हणतात. ते युवांची जशी वाढ होते त्या पद्धतीने यांची देखील वाढ होताना दिसून येते आहे. अजून एक गोष्ट आपल्याला सांगावी लागेल की जो अटलांटिका महासागर आहे, अटलांटिक महासागर, या अटलांटिक महासागराच्या मधोमध मध्य अटलांटिक रीफ आहे आणि ही मध्य अटलांटिक रीफ ही प्रत्येक वर्षाला हळूहळू करून 2.5 सेंटीमीटरने विस्तारत जाते. जेवढी ती विस्तारत जाईल तसतसे हे उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, युरोप हे सगळे एकमेकांपासून दूर जाणार, असे दूर होत जातील. अटलांटिक महासागर जो आहे तो मोठा व्हायला लागेल आणि पॅसिफिक महासागर जो आहे, जो आजच्या घडीला तरी जगातला सर्वात मोठा महासागर जो आहे, तो हळूहळू करून त्याचं क्षेत्र कमी कमी होत जाईल आणि गिळंकृत करेल हा अटलांटिक महासागर. म्हणजे हालचाली चालू आहेत. अजूनही भूखंडाचं वहन वगैरे होत आहे. आता भूखंडाचं वहन वगैरे होत आहे म्हणजे हालचाली चालू आहेत आतमध्ये. मग आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे हालचाली चालू आहेत का? की बाकी त्या आफ्रिका खंडामध्ये, हिमालय पर्वतामध्ये किंवा त्या अटलांटिक महासागरामध्येच होत आहेत? आपल्याकडे आपण शांत आहोत का? आपल्याकडे शांत आपण कसे असणार जर अख्ख्या पृथ्वीवरती हालचाली होत आहेत तर? आपल्याकडे क्रॅक्स गेलेले आहेत, फॉल्ट गेलेले आहेत आणि ह्या सगळ्या क्रॅक्स आणि फॉल्ट जे आहेत ते आपल्याला थोडेसे विचार करायला लावणार आहेत. जिल्ह्यामध्ये जेवढ्या नद्या आहेत, मुद्दाम म्हणून हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही जाऊन आज पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मॅप बघा. जिल्ह्यातल्या मोस्ट ऑफ द रिव्हर्स या वेस्टर्न आहे, वेस्टर्न फ्लो आहे त्यांचा. पश्चिमी वाहिनी नद्या म्हणून त्यांना संबोधलं जातं. पण ह्या नद्या पश्चिमी वाहिनी नद्या जरी म्हणून संबोधल्या गेलेल्या असल्या तरी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून यांची सुरुवात झाल्याच्या नंतर अरबी समुद्राला जेव्हा हे मिळतात तेव्हा अरबी समुद्राला हे डायरेक्ट वेस्ट साईडने मिळत नाही. तर अरबी समुद्राला मिळण्याच्या आधी थोडासा ब्रेक होतो आणि ते खालच्या बाजूला जातात, दक्षिणेकडे वळतात आणि दक्षिणेकडे वळून नंतर मग अरबी समुद्राला मिळतात. अतिशय सुंदर उदाहरण सांगायचं झालं तर कर्ली नदी आहे. ज्या कर्ली नदीला बघून तुम्ही क्लिअरली तुम्हाला समजेल की ती पश्चिमी वाहिनीकडे येते आणि त्याच्यानंतर ब्रेक होते आणि डायरेक्टली डाऊन साईडला जाते आणि दक्षिण भागाकडे वळून नंतर मग ती अरबी समुद्राला मिळते. म्हणजे आपल्याकडे ही परिस्थिती, म्हणजे हे काय आहे नेमकं, अशी खाली दक्षिणेकडे वगैरे का जाते? तर याचं कारण असं आहे की जिओलॉजिकल फॉल्ट आहेत आपल्याकडे. प्रस्तर भंग जे आहेत ते आपल्याकडे आहेत. त्याला आपण लाईनमेंटसुद्धा म्हणतो. असे काही ठिकाणी उभे, मालवणचं मी मुद्दा म्हणून सांगेन की संगमचा भाग हा मालवण, देवबाग, तारकर्ली, जिथे
कर्ली नदी अरबी समुद्राला मिळते, तो संगमचा वगैरे भाग जो आहे, तो मालवणचा भाग जो आहे त्या मालवणच्या भागाकडे सरळ उभा जो आहे तो उभा फॉल्ट आहे तिथे. मग फॉल्ट तिथे उभा आहे, भरपूर फॉल्ट आहे. त्यामुळे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सगळे फॉल्ट जर काढायला आपण गेलो ना, तर मला वाटतं 100च्या बाहेर फॉल्ट येतील. हे फॉल्ट बिल्ड काय म्हणजे नेमकं काय आहे फॉल्टच्या बाबतीमध्ये, तर जिथे भूपृष्ठाला फॉल्ट असतात, जिओलॉजिकल फॉल्ट असतात और जिओलॉजिकल क्रॅक्स असतात, दीज एरियाज आर, हे भाग अतिशय सेन्सिटिव्ह म्हणून संबोधले गेलेले आहेत. या भागांमध्ये ॲक्टिव्हिटीज होऊ शकतात, या भागामध्ये अजूनही हालचाली होत आहेत आणि असेच हालचाली आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा होत आहेत. जिओलॉजिकल फॉल्ट, जिओलॉजिकल लाईन्स ज्या आहेत, लाईनमेंट्स ज्या आहेत, या लाईनमेंटची संख्या आजही वाढताना आपल्याला दिसून येते आहे. लाईनमेंट्स वाढत आहेत म्हणजे थोडक्यात आपल्याकडे या भूभागांमध्ये किंवा एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल की आपली हालचाली चालू आहेत आपल्याकडे आणि त्याच्याचमुळे ह्या लाईनमेंट्स ज्या आहेत त्या लाईनमेंट वाढायला सुरुवात झालेली आहे. लाईनमेंट्स वाढणं म्हणजे अंतर्गत हालचाली होणं, म्हणजेच थोडक्यात आपल्याकडे खतरे की घंटी आहे. मग आता काय खतरे की घंटी आहे का काही डोक्यामध्ये, तर मी तुम्हाला आता जी गोष्ट सांगेन ती आय थिंक सो मी फर्स्ट टाईम सांगतो आहे या बाजूला आणि मला वाटत नाही की अजून कोणीही या मुद्द्याकडे कॉन्सन्ट्रेट केलेला आहे, लक्ष दिलेलं आहे. तर तो हा मुद्दा आहे. मी खूप दिवसांपासून या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट केलं होतं. आपल्या संपूर्ण भारताचे टोपोग्राफिकल मॅप्स केलेले आहेत, ज्यांना स्थलनिर्देशक नकाशे म्हणतो. आपल्या वाट्यालासुद्धा एक छोटे छोटे टोपोग्राफिकल मॅप्स आलेले आहेत. या टोपोग्राफिकल मॅप्सपैकी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे छोटे छोटे जे स्थलनिर्देशक नकाशे तयार केलेले आहेत, स्थलनिर्देशक नकाशे याचा अर्थ की ज्याच्यामध्ये प्राकृतिक, सांस्कृतिक, भौगोलिक रचना जी आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश केलेला असतो. वस्त्या, नद्या, विहिरी, तलाव, कालवे, प्राकृतिक रचना कशी आहे, उंचवटे कसे आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश जो आहे तो स्थलनिर्देशक नकाशामध्ये केलेला असतो. छोट्या छोट्या भागांचा केलेला असतो. सगळ्या मोठ्या भागापेक्षा छोट्या भागाचा अभ्यास जर केला तो सविस्तर करता येईल म्हणून ह्या स्थलनिर्देशक नकाशे तयार केलेले असतात. भारतीय सर्वेक्षण विभाग जो आहे तो हे नकाशे तयार करतो. तर 48E/5 टोपोग्राफिकल मॅप 48E/5 हा मिसिंग आहे. हा भागच दिसत नाही आहे. भाग दिसत नाही आहे. काय वेबसाईटला एरर आहे का की काय झालं, काय नेमकं काय झालं, म्हणजे भाग हा पूर्णपणे गेलेला आहे, कुठे गायब झालेला आहे का. तर 48E/5 जो एरिया जो येतो हा भाग जो आहे तो मी सांगू इच्छितो की हा संगमचा भाग आहे, मालवणचा भाग आहे, देवबाग तारकर्लीचा भाग जो येतो तो भाग एकदम स्पॉट आहे, छोटासाच भाग तो त्याच्यामध्ये कव्हर होतोय. साधारणपणे ती जर प्लेट जर बघितली म्हणजे 48E/5 हा स्थलनिर्देशक नकाशा जर आपण बघितला तर याच्यामध्ये साधारणपणे 1 किलोमीटरचा भाग जो आहे तो कव्हर केलेला आहे. थोडा मोस्ट ऑफ द एरिया जो आहे तो अरेबियन सीमध्ये आणि थोडासा भाग जो येतो आहे तो मालवणचा भाग येतो आहे, संगमचा भाग येतो आहे, देवबाग आणि तारकर्लीचा भाग येतो आहे. हा भाग आता गायब झाला आहे म्हणजे नेमकं टोपोग्राफिकल मॅप गायब झाला आहे की काय नेमकं काय आहे. तर जे कोणी देवबाग तारकर्लीचे आहेत त्यांना माहीत असेल की समुद्राच्या पातळीमध्ये वाढ होते आहे आणि तिकडचा भाग जो आहे तो खचत चाललेला आहे आणि समुद्र गिळंकृत करतो आहे. समुद्र आतमध्ये घुसायला चालू केलेला आहे. कर्ली खाडीची जिथे मुख जे आहे म्हणजे जिथे अरबी समुद्राला येऊन मिळते त्या भागामध्ये नदीचे पात्र जे आहे ते रुंदीला वाढायला सुरुवात झाली आणि रुंदी कुठच्या बाजूला वाढते तर साऊथ एरियामध्ये वाढायला लागते, खालच्या बाजूला वाढायला सुरुवात झालेली आहे. कर्ली नदीमध्ये जिओलॉजिकल फॉल्ट आहे. जर त्याच्यात पाणी जायला लागलं, त्याची अशा प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत तर याचा अर्थ तिथे कुठे ना कुठेतरी काहीतरी हालचाली हळू का हळू होईना एकदम मंद गतीने हालचाली ज्या आहेत त्या चालू आहेत. एवढा दख्खनच्या पठाराने असणारा, मजबूत असणारा,
कोकण ट्रॅपचा भाग, लाव्हा रसाने बनलेला, भरपूर साऱ्या आर्शियन कालावधीमधले, खडप्पा म्हणजे धारवाड कालावधीमधले, तृतीय कालावधीमधले भरपूर काही खडक मजबूत स्वरूपाचे लाव्हा रसाने बनलेले खडक आहेत. म्हणजे आम्ही इथे फार मजबूत खडकावरती आहोत असा जर कोणाचा जर गैरसमज असेल तर तो बाजूला करून टाका तुम्ही. जिओलॉजिकल फॉल्ट वाढते आहेत, हालचाली वाढते आहेत आणि हे फार महागातल्या पडणाऱ्यातल्या गोष्टी आहेत. आणि जस्ट बिकॉज ऑफ ह्युमन ॲक्टिव्हिटीज ह्या जिओलॉजिकल फॉल्ट्स वाढायला सुरुवात झालेली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा फार सेन्सिटिव्ह जिल्हा आहे, पर्यटन जिल्हा आहे. ओके, वी आर फाईन, आपण पर्यटन जिल्हा म्हणून त्याला म्हटलं जातो आहे. पण पर्यटन म्हटल्याच्या नंतर जे डोक्यामध्ये जे खूळ जे येतं आपल्या सगळ्या म्हणजे आपल्या जास्तीत जास्त जणांना हाच विचार येतो पर्यटनामध्ये जे गुंतलेले असतात त्यांना, की मला पर्यटनामध्ये जर जायचं आहे तर मला निवासी व्यवस्था करायची आहे, मला हॉटेल्स उभारायचे आहेत, मला रेसिडेन्स करायचे आहेत, मला झाडं तोडावी लागतील, मला जागा साफ करावी लागणार आहेत आणि अशा भरपूर काही गोष्टी वगैरे ज्या आहेत त्या होत असतात. जिल्ह्यामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत, कोण म्हणतो प्रकल्प आणूया, कोण म्हणतो काय हे करूया, या सगळ्यांना मला एवढंच सांगायचं आहे, तुम्हाला जे काही करायचं आहे हे करत असताना तुम्ही पहिल्यांदा या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भूमीचा आणि अंतर्गत भागाचा जिओलॉजिकल इन्फॉर्मेशन आधी मिळवा. भौगोलिक रचना जी आहे ही भौगोलिक रचनेचा तुम्हाला विचार करावा लागेल आणि भौगोलिक रचनेचा जर तुम्ही विचार न करता जर कोणत्याही कृती जर करत असाल तर हे सगळ्यात फार महाग पडेल. आपण क्रस्टर फॉल्टिंगने बनलेलो आहोत, आपला प्रस्तर भंग झालेला आहे. अजून भंग करून आपल्याला कुठेही खालच्या बाजूला नेऊन टाकू नका, अदरवाईज काही सांगता येत नाही. एकतर आपण कट होऊन जाऊ, आपला जिल्हा एकतर बाजूला होईल, एकच थोडं नाहीतर आपल्या जिल्ह्यातला थोडासा भाग तरी बाजूला आहे. ऑब्व्हियसली आय नो दॅट की ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी काय आत्ता एक 2 वर्षामध्ये किंवा 3 वर्षामध्ये ह्या कालावधीमध्ये नाही होणार आहे, याला भरपूर सारा कालावधीमध्ये लागेल. पण का आपल्याला तर शाश्वत जगायचं आहे ना, आपली तर सस्टेनेबल लाईफ आहे ना, आणि आपण तर सगळेजण त्याचाच सगळे जास्तीत जास्त विचार करत असतो. तो सस्टेन राहायचं आहे ना, शाश्वत राहायचं आहे, चिरंतन राहायचं आहे, आमरण राहायचं आहे, तर आपल्याला आतापासून विचार करावा लागेल. विचार करण्याची वेळ तर आधी गेलेलीच आहे, फार उशीर झालेला आहे आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये. पण जिल्ह्यामध्ये पर्यटनाला खूप सुंदर असा वाव आहे, खूप सुंदर. अंतर्गत हालचाली ज्या काही झाल्या, भौगोलिक रचना जे काही म्हणजे अंतर्गत शक्तींनी जे काही काम केलं ना, आईच्या गर्भाने एवढे सुंदर संस्कार केले या सिंधुदुर्ग भूमीवरती की एवढी अद्भुत अशी प्राकृतिक रचना जी आहे ती आपल्याला कुठेच मिळणार नाही. एवढी सुंदर रचना आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. याच प्राकृतिक हालचालींमुळे, भौगोलिक रचनेमुळे जे काही स्ट्रक्चर तयार झालेले आहे, जे काही प्राकृतिक रचना तयार झाली आहे, जी पर्वत, पठारे, मैदाने जे काही तयार झालेले आहेत ना, ते डोळ्याचे पांग फेडतात. म्हणजे मी तरी म्हणतो तुम्ही डोळे बंद करा आणि जस्ट इमॅजिन करा की मी भारतामध्ये आहे. आजूबाजूला बघा, तुम्ही म्हणाल की मी भारतात फार सुखी आहे इतर देशांच्या कमी. तुम्ही पुन्हा एकदा विचार करा की मी भारतामधल्या महाराष्ट्रामध्ये राहतो आहे. महाराष्ट्रातल्या इतर राज्यांकडे बघा, तुम्ही खुश होऊन जाल, अरे मी महाराष्ट्रात राहते, वा किती मी सुखी आणि संपन्न आहे. महाराष्ट्रात तर तुम्ही डायरेक्टली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या, डोळे बंद केलेले असतील ना तर जिल्ह्याचं नाव जरी घेतल्याबरोबर ना पहिल्यांदा हिरवा रंग दिसून येते, हिरवळ दिसून येते. पुन्हा प्रसादचा शब्द, स्वर्गीय कोकणामध्ये स्वागत आहे तुमचं. स्वर्गीय कोकणामध्ये जो बनला आहे भूखंड विखंड प्रस्तरभंगाने. काय आहे मग हा पर्यटन जिल्हा बनण्यासाठी? तर खूप संधी आहेत, बनायला आहेच, एवढे पोटेन्शियल्स आपल्याकडे आहेत ना. म्हणून तर 1999 अख्ख्या भारतामधला पहिला जिल्हा जो आहे तो आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेला होता. घोषित. बाकी गोष्टींवरती आता बोलताना काय गोष्टींचा विचार करू आणि काय बोलू असं झालेलं आहे. आपण आता थोडंसं पर्यटनाकडे येऊया. काय आहे पर्यटन?
ओके. सो हा सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे, जो 1999मध्ये झाला, साधारणपणे एक स्टॅटिस्टिक येते की आपल्याकडे 10 लाख पर्यटक जे आहेत ते प्रत्येक वर्षाला येतात. हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येतात. नाही, ते एवढं ज्या पोटेन्शियल्स आपल्याकडे आहेत त्या पोटेन्शियलचा जर विचार जर केला तर हा नंबर मला तरी फार कमीच दिसून येतो आहे, फारच छोटा दिसून येतो आहे. आपण सुरुवात करूया थोडीशी पर्यटनाच्या. काय आहे ते शाश्वत पर्यटन काय आहे, चिरंतन पर्यटन काय आहे, काय काय नेमकं पर्यटनाची रूपरेषा असायला पाहिजे या सिंधुदुर्ग जिल्ह्याची. पर्यटन ची कोणत्याही प्रकारची रूपरेषा, पर्यटनाची कोणत्याही प्रकारचा आराखडा हा जर करायचा असेल तर पहिल्यांदा माझ्या या भूमीच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास करा. माझ्या जिल्ह्याच्या गर्भामध्ये काय आहे या गर्भाचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतरच जे काही आपल्याला ठरवायचं आहे, जे काही नियोजन करायचं आहे तुम्ही नियोजन करा, पण भौगोलिक अभ्यास करा. आणि त्याच्यात देखील स्ट्रेट फॉरवर्डली मी सांगेन की भूगर्भ अभ्यासकांचा जर तुम्हाला सल्ला घ्यायचा असेल तर कृपया करून कोणत्या तरी खाजगी भूगर्भ अभ्यासकांचा सल्ला घ्या. सरकारी पण चांगले असतात. सह्याद्रीच्या पर्वतरांगा आपल्याला मिळालेल्या आहेत. आपल्या पश्चिम घाटाला महाराष्ट्रामध्ये आपण सह्याद्री म्हणतो आणि त्याचं दुसरं नाव आहे सह्य, ज्याच्यावरती असह्य प्रकारचे घाव आपण घालतो आहोत. एवढा रिच एरिया आपला युनेस्कोच्या हॉटस्पॉटमधला हा 8 रँकिंगमध्ये येणारा हा आपला टॉप 8मध्ये आपला हा सह्याद्रीच्या पर्वतरांगा आपल्याला दिसून येतो आहे. काय बोला म्हणजे हॉट एरिया म्हणजे जैवविविधतेने संपन्न असणारा हा भाग आहे. इकडच्या मी प्रजातींविषयी जर सांगायला गेलो की बाबा चला 7,500 रुपये 7.5 प्रकारच्या सपुष्प वनस्पती आढळत आहेत, 1,800 प्रकारच्या अपुष्प वनस्पती आढळत आहेत, मॅमल्स आहेत, रेप्टाईल्स आहेत, डॅम्सर्स आहेत, ड्रॅगन फ्लाईज आहेत. काय या कितीतरी म्हणजे फ्लोरा आणि फौना, रिच फ्लोरा आणि फौना असणारा भाग म्हणजे आपला हा सह्याद्रीचा भाग आहे, जो आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेला आहे. आणि एवढी संपन्नता आपल्याकडे लाभलेली आहे की याविषयी बोलावं तेवढं कमी आहे. मी काही आकडेवारी सांगितले की फ्लोरा एवढा आहे, फौना एवढा आहे म्हणून, तर प्रत्येक वर्षाला ही फ्लोरा आणि फौनाची आकडेवारी वाढताना दिसून येते. आता कालच मी वाचलं आहे की पश्चिम घाटामध्ये 3 फ्रेश वॉटरच्या स्पीसीज, फ्रेश वॉटरच्या स्पीसीज ज्या आहेत त्या शोधण्यात आलेल्या आहेत. गोड्या पाण्यामधल्या 3 माशांच्या प्रजाती आढळून आल्या. कितीतरी अशा प्रजाती ज्या आहेत या ठिकाणी वगैरे आहेत. मग हा सह्याद्रीचा भाग जो आहे अतिशय उंच अशा किनारीय भाग, उंच अशा टेकड्या, कडा असणारा हा भाग, मस्तपैकी निसर्गरम्य असणारा हा परिसर, याचा वापर योग्य पद्धतीने व्हायला हवा. या स्पीसीज वेगवेगळ्या प्रकारच्या मिळत्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत, प्राणी आहेत, कितीतरी जिओलॉजिस्ट, टॅक्सॉनॉमिस्ट, पक्षी निरीक्षक जे आहेत, झुओलॉजिस्ट जे आहेत, त्यांच्यासाठी हा भाग म्हणजे एक वेगळीच पर्वणी आहे. ही खूप म्हणजे ते तर त्यांच्यासाठीच हा भाग म्हणजे एवढा अभ्यास करण्याजोगा आहे आणि त्या पद्धतीनेच इथे पर्यटनाचा विकास देखील व्हायला पाहिजे. शाश्वत पर्यटन म्हणजे नेमकं काय आहे तर शाश्वत पर्यटनच याला आपण म्हणतो की ज्या पर्यटनामध्ये कुठेही निसर्गाला धक्का पोहोचता कामा नये. अर्थार्जन पण करा, निसर्गाला पण जोपासा. या सगळ्या गोष्टींची ताळमेळ घालून आपल्याला जो काही पर्यटन करायचं आहे, जे काही अर्थार्जन करायचं आहे, यालाच एकंदरीत आपण सस्टेनेबल टुरिझम असे म्हणतो किंवा त्यालाच आपण इको टुरिझम म्हणतो. आता ह्या पश्चिम घाटामध्ये आपल्याला साहसी पर्यटन करण्याच्या भरपूर साऱ्या संधी आहेत. रॉक क्लाइम्बिंग असेल, ट्रॅकिंग असेल, हॅकिंग असेल, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. व्हॅली क्रॉसिंग असेल,
तर व्हॅली क्रॉसिंग वगैरे करायला म्हणून असे साहसी पर्यटन जे आहे ते ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या असणाऱ्या ह्या पश्चिम घाटामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आपल्याला करायला मिळू शकतात आणि करण्याच्या भरपूर साऱ्या संधी आहेत, केलं पण जातं आहे. पण पुन्हा एकदा की काय चाललं आहे, झोळंबेच्या एरियामधून तब्बल 1.5 किलोमीटरचा डोंगर सरळ खाली खचून जातो आहे, खालच्या बाजूला येतो आहे आणि आमचे तज्ज्ञ मंडळी म्हणतात की 1.5 किलोमीटरचा भाग एवढा खचून सुद्धा त्यांचं असं म्हणणं होतं की याला लँडस्लाईड संबोधलं जात नाही. याला लँडस्लाईड संबोधलं जात नाही तर मला याला काय म्हणतात, डोंगर भेटायला आला का प्रत्येकाच्या घरामध्ये? काय झालं इथे लँडस्लाईड वगैरे, उंच असा दुर्गम भाग आहे, उंच असा पर्वतीय भाग आहे, तीव्र उतार असतो पर्वतांचा आणि या तीव्र उतारावरती अतिशय सुंदर अशा पर्वत शृंखलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिच फ्लोरा आणि फौना आहे. वनस्पतींच्या अतिशय सुंदर प्रकारच्या प्रजाती असतात. निसर्ग खूप शहाणा आहे, आपली त्याच्यासमोर काहीच लायकी नाही आहे. त्याच्या वनस्पती आपण तोडून केळीच्या बागा लावतो आहे, अननस लावतो आहे आणि आपण कसा काय विचार करू शकतो की हे सगळं काही टिकून राहणार आहे? तिथेच घरं पण आहेत, मी घरांच्या बाबतीमध्ये नाही बोलणार, पण जर तुम्ही वृक्ष तोड जर करत आहात, झाडं जर तोडली जात आहेत आणि त्या ठिकाणी अशा पोफळीच्या किंवा केळी असेल किंवा अननसाची जर झाडं लावली जात असतील तर डेफिनेटली हा उताराचा भाग जो आहे तो हा कमकुवत होऊन जाईल आणि सगळा कोसळेल. पण नेमकं काय करायचं आहे ते आपण समजून घेऊया. एक तर आधीच आपण कोसळलो, बरोबर आहे, आपला क्रस्टर फॉल्ट झाला होता आणि आपण कोकणची भूमी बनलेली होती आणि किती प्रमाणामध्ये आपण कोसळून म्हणजे नेमकं काय आपल्याला समुद्रामध्ये जाऊन काय पोहून बिहून यायचं आहे किंवा आपल्याला पोहायचं आहे की आपण सगळं बुडवूया का? आपण सगळ्यांनी आतापासून मला वाटतं की आपण स्विमिंगचे क्लासेस लावायला हरकत नाही आहे, कारण की ह्या ॲक्टिव्हिटीज जर झाल्या तर डेफिनेटली ते कोटी बिटीचा आपण विचार नको करूया, आपण लवकर जाऊया. झोळंबेचा भाग सांगतोय म्हणून मी सांगतोय तुम्हाला, तिथे लाईन ज्या क्रस्टर फॉल्ट ज्या आहेत त्या आग्नेय वायव्य आहेत. मला वाटतं तिथे टोटल जर झोळंबेचा भाग जर बघितला तर 6 ते 7 क्रस्टर फॉल्ट्स आहेत. म्हणजे सेन्सिटिव्ह भाग आहे हा, म्हणजे तिथे कुठेतरी ब्रेक्स होत आहेत, ब्रेक झालेली आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे आणि आपल्याला टुरिझम करण्याची गरजेचं आहे. पर्यटन हे पर्यावरणावर अवलंबून आहे. जोपर्यंत पर्यावरण शाबूत तोपर्यंत पर्यटन शाबूत, तोपर्यंत मानव या पृथ्वीवर शाबूत. आपलं पूर्ण पर्यटन हे पर्यावरणावर अवलंबून आहे, इकडच्या संपन्नतेवरती अवलंबून आहे. आपला पाया पर्यटनाचा पाया ह्या पर्यावरणावरती अवलंबून आहे आणि ज्या पायावरती हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे, ज्या भूमीवरती, ती भूमी कमकुवत स्वरूपाची आहे, ती फॉल्टने बनलेली आहे, प्रस्तर झालेली आहे ती. त्यामुळे या पायाचा, कमकुवत पायाचा विचार करा, या पर्यावरणाचा विचार करा आणि त्यानुसार जे आहे या पर्यटनाचा आपल्याला विचार करावा लागेल. साहसी पर्यटनासाठी खूप साऱ्या संधी आहेत आणि केल्या पण जात आहेत, खूप चांगल्या रीतीने केल्या जात आहेत. फक्त सगळ्या कृती करत असताना ना थोडंसं आपल्याला निसर्गाकडे बघावं लागेल. मला तुमच्याशी शेअर करायला खूप मी एक गोष्ट सांगतो आहे, म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा आहे असा की इस्रोने सिंधुदुर्ग जिल्ह्याचं सर्वेक्षण केलं. इस्रो अहमदाबादची ब्रांच आहे, त्या ब्रांचने सर्वे केला आणि त्यांना सर्वे कसला होता हा, तर वेटलँड सर्वे होता, पाणथळ भूमींचा सर्वे होता. किती पाणथळ भूमी त्यांना मिळाल्या? पाणथळ भूमी सर्वांना माहीत असतील की थोडंसं पाण्याचा भाग दलदली स्वरूपाचा आणि असे असणारे हे पाणथळच्या भूमी आहेत या. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण पाणथळ भूमी आहेत त्या 363 आहेत, म्हणजे 363 पाणथळ भूमी आपल्याकडे आहेत. 363 पाणथळ भूमी असणं म्हणजे आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा संपन्न जिल्हा आहे. आपल्याकडे खाण आहेत, कारण पाणथळ भूमींकडे रिच फ्लोरा आणि फौना असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती वगैरे येतात. आता हा पाणथळ भूमी ज्या 363 पाणथळ भूमी ज्या आहेत याचं 58 पाणथळ भूमी ज्या आहेत, या 58 पाणथळ भूमीचा सर्वे हा सिंधुदुर्ग जिल्हा ब्रीफ डॉक्युमेंट कमिटी
या कमिटीने केला. हायकोर्टमध्ये तो सादरसुद्धा केला आणि अख्ख्या भारतामध्ये पाणथळ भूमींचा सर्वे करणारा पहिला जिल्हा म्हणून आपल्याला सन्मान मिळाला. दिस ग्रेट अचीवमेंट की सिंधुदुर्ग जिल्ह्याने पहिल्यांदा पाणथळ भूमींचं सर्वेक्षण पूर्ण केलं आणि ते सुद्धा लोकसहभागामधून. इथे कुठेही सरकारचा पैसा आणि ह्या गोष्टी न घेता केलेल्या आहेत. हां, ही कमिटी जी होती ती गठीत झालेली होती. ही कमिटी उच्च न्यायालयाच्या आदेशाने गठीत झालेली होती, कलेक्टरच्या आदेशाने गठीत झालेली होती आणि त्यानुसारच हे कार्य केले गेलेलं होतं. 57 पाणथळ भूमी ज्या आहेत या 57 पाणथळ भूमींचा सर्वे झाला. पाणथळ भूमी ह्या फार महत्त्वाच्या आहेत आणि पाणथळ भूमी आता तुम्ही म्हणाल की 57च पाणथळ भूमींचा सर्वे झाला, बाकीच्या असणाऱ्या 363मधून फक्त 57च आहेत. बाकींचं काय झालं तर जो वेटलँड रामसार कायदा जो आहे किंवा वेटलँड ॲक्ट जो आहे त्या ॲक्टमध्ये भरपूर 2017मध्ये बदल केले गेले आणि त्या बदलानुसार आता अनेक पाणथळ भूमी ज्या आहेत त्या क्रायटेरियामध्ये येत नाहीत. कारण की पाणथळ भूमीचा क्रायटेरिया आताचा जो लावलेला आहे तो 2.5 हेक्टरचा वगैरे लावलेला आहे तो आणि एकरचा लावलेला. एवढा मोठा एरिया आणि एवढ्या मोठ्या नसल्या कारणास्तव छोट्या छोट्या पाणथळ भूमी असल्यामुळे त्या ऑटोमॅटिकली त्या डिबार झाल्या आणि त्यामुळे त्या पाणथळच्या ह्याच्यामध्ये येत नाही आहेत. मग ते कायद्यामध्ये येत नाही आहेत म्हणून त्यांना संरक्षित करायचं नाही का? पाणथळ भूमी ह्या ज्या आहेत त्या पर्यटनाच्या विकासाच्या संदर्भामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. आपल्याला अनेक वनस्पती आणि अनेक प्रजाती वगैरे आहेत आणि टुरिझमसाठी आणि हा एक खूप चांगला भाग आहे. पर्यटकांसाठी खूप चांगला आहे, पक्षी निरीक्षकांसाठी खूप चांगला आहे, टॅक्सॉनॉमीसाठी खूप चांगला भाग आपल्या. याचं संरक्षण करायला पाहिजे. पण पाणथळ भूमींचा जर विचार केला तर 1/3 पाणथळ भूमी या आपल्या नष्ट झालेल्या आहेत संपूर्ण भारतामधून आणि अजूनही नष्ट होत आहेत. दलदलीचा भाग, पाणी साठून राहतं, काय आहे तिथे असं करून भर घातली जाते. सगळ्याच ठिकाणी चालू आहे. जिल्ह्यामध्ये आपल्या तर भर जोरदार म्हणजे आजच्या घटीला म्हणून इंटरनॅशनल लेवलवरचा जर आपण रिपोर्ट जर पाहिला तर सर्वात गतिशील रीतीने पर्यावरणातला जर कोणता घटक नष्ट होत आहे तर तो आहे तो वेटलँड एरियाज. या पाणथळ भूमी नष्ट होत आहेत, अतिशय गतिशील रीतीने नष्ट होत आहेत आणि जेवढ्या या पाणथळ भूमी नष्ट होणार तेवढाच परिसंस्थेवर त्याचा परिणाम होता, पर्यावरणावरती त्याचा परिणाम होणार आणि ऑब्व्हियसली ह्या सगळ्याच गोष्टी जर नष्ट व्हायला लागल्या तर तुम्ही पर्यटन कुठून करणार आहात? शेवटी निसर्ग तर आपल्याला दाखवायचा आहे आणि तोच जर शाबूत नसेल तर काय तुमचा पर्यटन काय शाबूत राहणार आहे? पर्यटन सोडाच, आपणही शाबूत नाही राहणार आहोत, आपलंही अस्तित्व धोक्यात येणार म्हणण्यापेक्षा यायला चालू झालेली आहे. तर या पाणथळ भूमींचं रक्षण करायला पाहिजे. मालवणमध्ये पण काही ठिकाणी, कुडाळमध्ये, कणकवलीमध्ये, देवगडमध्ये ज्या पाणथळ भूमी आहेत आणि सावंतवाडीमध्ये सुद्धा पाणथळ भूमी ज्या आहेत त्याच्यावरती अतिक्रमणं होताना, भर घालून बंद केली जाताना आपल्याला दिसून येतात. असं होता कामा नये, कारण की पाणथळ भूमींचं पृथ्वीवरती आणि या पृथ्वीच्या अस्तित्वावरती आपल्या पर्यावरणाच्या संदर्भामध्ये यांचं फार महत्त्व आहे आणि यांचं रक्षण जर केलं आपण तर एक शाश्वत स्वरूपाचं पर्यटन होऊ शकतं, होईल देखील. होप सो. शाश्वत पर्यटन आणि भरपूर गोष्टी आपल्या चालू आहेत. तब्बल 1 तास होत गेलेला आहे आणि ह्या 1 तासात मला एक गोष्ट आहे की आपण प्रस्तरभंगाने बनलेलो आहोत. आपल्याकडे एवढी संपन्नता आहे तर याचा एक योग्य प्रकारे वापर करायचा जर असेल तर आपल्याला इको टुरिझमच करायला पाहिजे. प्रत्येकाने विचार करायला पाहिजे की काय कशा पद्धतीने आपण करणार आहोत. आपली अशी कोणतीही कृती जी निसर्गाला आघात करणारी असेल अशी कोणतीही कृती आपण करायची नसते. पर्यटन जे आहे, इको टुरिझम जे असेल ते इको टुरिझमवरती काहीजण भरपूर वेळा असं म्हटलं जातं की इको टुरिझम हा लक्झरियस नाही आहे, म्हणजे श्रीमंत लोक जर असतील तर ह्या इको टुरिझमकडे येऊ शकत नाही आहे. तर असं काही नाही आहे, हे सुद्धा लक्झरियस आहे. इट्स कॉल अ ग्रीन लक्झरी.
ग्रीन लक्झरी हा आपण एकंदरीत म्हणू शकतो या इको टुरिझमला. इथे सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचा अनुभव वगैरे मिळू शकतो. टुरिझम काय आहे, टुरिझम म्हटल्याच्या नंतर किंवा पर्यटन व्यवसायामध्ये गुंतायचं असल्या म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये एक तर मोठे रेसिडेन्शियल्स एरिया काढायचे आहेत. मला आता हॉटेल काढायचं आहे, रूम करायला पाहिजेत, एसीचे रूम करायला पाहिजेत, मला नॉन एसीचे रूम्स करायला पाहिजेत, मोठे मोठे कन्स्ट्रक्शन्स करायला पाहिजेत. अशी काही करायची गरज नाही आहे. बघा किती सुंदर आहे ते इको टुरिझममध्ये काय करता येईल आपल्या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये. तर जिल्ह्यामध्ये एक गावच जे आहे ते पर्यटन केंद्र आहे. एक गाव हे पर्यटन केंद्र म्हणून आहे. बघा कसं गाव एक पर्यटन केंद्र होऊन जातं. गावात एक नदी असते. आपल्याला पर्यटकांना काहीच बघा करायची गरज नाही आहे. तुम्ही त्या नदीच्या बाजूनेच त्यांना वॉक करायला नाही, तिकडच्या पक्ष्यांचा अनुभव द्या, तिकडच्या प्राण्यांचा अनुभव द्या, तो किलबिलाट त्यांना अनुभवायला द्या, नदीचा खळखळाट अनुभवायला द्या. त्याच नदीमध्ये कुठेतरी जर रांजण खळगे जर असतील तर ऑटोमॅटिकली तिथे तो स्विमिंग पूलच तयार झाला, नॅचरली स्विमिंग पूल तयार झालेला. तिथेच पोहायला द्या, डुबकायला द्या, अनुभवायला द्या. नदीच्या किनाऱ्यावरून तसाच प्रवास करायला द्या. जंगल वॉक्स ज्या आहेत, फॉरेस्ट वॉक, रिव्हर वॉक्स, हे करून आपण एक वेगळी अनुभूती देऊ शकतो. कुठेच काही गरज नाही. निसर्गाने एवढी सुंदर नदी दिलेली आहे आणि नदी जी आहे ती अनेक प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पशु, पक्षी यांची जीवनवाहिनी आहे. ती इन्क्ल्यूड ह्युमन, आपली जीवनवाहिनी आहे ती. त्याच्या बाजूने प्रवास करून द्या, त्यांना अनुभवायला द्या. त्यांना राहायची व्यवस्था कुठे करायची? मोठे हॉटेल्स बांधायचे का? नाही. गावात तुम्ही नदीच्या बाजूनेच घेऊन गेलाय तर गावातच तुम्ही एखाद्या बाजूलाच, नदीच्या बाजूलाच असणाऱ्या एखाद्या कोणत्या तरी अस्सल कोकणी, अस्सल मालवणी घरामध्ये त्यांना राहायला द्या. तिथे त्यांना राहायला द्या. अस्सल मालवणी खाद्यपदार्थ आपले जे आहेत, आपली संस्कृती जी आहेत, या संस्कृतीचे पदार्थ त्यांना द्या. पर्यटक जो असतो ना, तो पर्यटक आपल्या एरियातनं बाहेरच्या बाजूला का जातो? कारण पर्यटकाला समथिंग युनिक पाहिजे, समथिंग डिफरंट, रेग्युलर नाही पाहिजे. तुम्ही इथे आल्याच्या नंतर सुद्धा जर त्यांना वेस्टर्न जर देत असाल, काही वेगळं फूड जर देत असाल, तर ते सरळ म्हणणार नाही की मला हे तर तिकडे पण मिळते, इथे येऊन पण तेच जर मिळत असेल तर मग मला काय उपयोग, मला इथे येऊ नये. इकडच्या खाद्यपदार्थांची संस्कृती आहे, ती खाद्यपदार्थाची संस्कृती त्यांना अनुभवायला द्या. त्याच एका आजीकडे, त्याच एकाच्या छोट्याशा घरामध्ये त्यांना अनुभवायला द्या की काय आहे. प्रत्येक खाद्यपदार्थाच्या मागे एक रेसिपी दडलेली आहे. ती स्पष्ट करा, ती अभिव्यक्त करा. जेवण झाल्याच्या नंतर आपल्याकडे असणाऱ्या दंतकथा सांगा. आपली संस्कृती संपन्न आहे. दादा आहे तिथे, दादा तर खूप, दादा मडगईकरांना तर खूप चांगल्या रीतीने याच्या संदर्भात माहीत आहे की आपल्या दंतकथा आहेत, आपल्या अनेक साऱ्या गोष्टी ज्या आहेत, आपल्या असणाऱ्या संस्कृतीचे भाग जे आहेत, हे भाग त्यांना द्या. एखादं डान्स फॉर्म जर असेल, आपल्याकडे कल्चरमध्ये आहेच, नृत्य वगैरे आहेत, चपई नृत्य वगैरे आहे, तर हे चपई नृत्य सादर केलं जाऊन त्यांना संस्कृतीची ओळख करून द्या, दाखवून द्या. दंतकथा सांगा त्यांना. मंदिरात न्या त्यांना, त्या मंदिरात न्या आणि त्या मंदिराचा असणं, प्रत्येक मंदिराचा एक इतिहास आहे, प्रत्येक मंदिराचा इतिहास आहे. आता फॉर एक्झाम्पल म्हणून घ्यायचं, जर वालावलमध्ये असणारं मंदिर असेल किंवा आपल्या धामापूरमध्ये असणारं भगवती मंदिर असेल, तर या मंदिरांच्या मागे सुद्धा एक इतिहास दडलेला आहेतच ना.